मी आहे सुप्रिया रोकडे. हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना. आज काहीतरी वेगळं करायचं आहे आपल्याला. वेगळा लूक आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये कळेल. तर सगळ्यात आधी आपण हेअरस्टाईल करूयात. हेअरस्टाईल करताना खूप विचार केला की कोणता हेअरस्टाईल करावा. त्या टायमात काय हेअरस्टाईल फेमस होती. तर मग मी एक फोटो बघून एक हेअरस्टाईल सिलेक्ट केलेली आहे. मधून भांग पाडून दोन्हीकडून ट्विस्ट करून पाठीमागे टक करणे. म्हणजे थोडे केस मोठे असल्यामुळे हेअरस्टाईल करण्यासाठी थोडासा वेळ पण लागला, थोडेसे कष्ट पण घ्यावे लागले. बघूयात आपण की आता मेन हेअरस्टाईल कशी होईल, त्याचा हेअरस्टाईलचा फायनल लुक कसा येईल. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की कोणती असेल हेअरस्टाईल. सगळे केस एका साईडला घेऊन त्याचं वेणी घातली, ट्विस्ट करत करत. आपले रेग्युलर वेणी आहे हे. तुम्हाला नेक्स्ट लुक कोणता हवा आहे ते पण मला कमेंट करून सांगा, त्याच्यावरती व्हिडिओ बनवला जाईल. त्यानंतर मी गजरा घेतला आहे. गजरावरती पिनने टक केलेला आहे आणि वेणीला पूर्ण राऊंड करून खाली सेकंड गजरा ॲड केला आहे, कारण तो छोटा होत होता. ते ॲड करून परत त्याला राऊंड करून लास्टच्या बोपशी त्याला टक केला आहे पूर्ण. त्यामुळे वेणीला खूप छान लुक आलेला आहे. इथे आता हेअरस्टाईल कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट आता आपण मेकअप करूयात. मेकअप करताना पहिला बेस लावला मी. बेस लावल्यानंतर आय मेकअप करणार आहे. आय मेकअप करताना पहिला आय शॅडो लावून घेतले, त्यानंतर आयलायनर लावत आहे. आयलायनर लावताना खूप काळजीपूर्वक लावावं लागतं, त्यामुळे आरशाच्या एकदम जवळ जाऊन ते मी लावत आहे. हळूहळू करून ते लावावं लागतं. नेक्स्ट लिपस्टिक लावत आहे. लिपस्टिक पण खूप प्रॉपर लावावं लागते तरच छान दिसते ते, नाहीतर काहीतरी वेगळाच लुक येतो. त्यानंतर मी आता यूज करणार आहे ब्लश पण खूप थोडासा यूज करणार आहे. छोट्या ब्रशने लावल्यामुळं ते व्यवस्थित लागतं, एक्स्ट्राचं लागत नाही. एक्स्ट्रा जरी लागला असेल तर आपण ते पुसू शकतो. त्यामुळे कधी पण ब्लश लावताना छोट्या ब्रशने किंवा ब्लशचंच एक ब्रश येतो त्या ब्रशने तुम्ही यूज करू शकता. तर नेक्स्ट आहे खूप मोठा टास्क. त्यामध्ये राधाचा जो मेन लुक आहे, मेन अट्रॅक्शन आहे ते त्याच्या गंधावरती आहे. ते गन लावताना पण आम्हाला खूप त्रास झाला, कारण खाली खूप बेस लावलेले होते आपण प्रोडक्टचे, त्यामुळे ते स्टिक होत नव्हतं, ते लागत नव्हतं. इथे माझ्या बहिणीनं खूप हेल्प केली. मी खाली चेअरवरती अशी मान ठेवली आहे आणि ती वरून मला गन लावते, का तर ते उभारून लावता येत नव्हतं म्हणून. आणि आता आपण बघूयात एवढा सगळा मेकअप झाल्यानंतर की फायनल लुक काय येतं. तर हा आहे माझा फायनल लुक. तर हा लुक तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि हो, आज खूप छान मजा आली. नवीन एक्सपेरिमेंट होता हा, नवीन लुक होता, सगळंच नवीन होतं. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.